हा अवकाश या संदर्भामध्ये आमचा प्रतिसाद जो आहे तो राहील. दरम्यान झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी भावना ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामांनी बोलून दाखवली आहे. दोन्ही भावांनी एकत्र येऊन मराठी माणसाचं भलं करावं असंही चंदू मामा म्हणतात. सूर्यप्रकाशाची अंधुक किरणं आता दिसू लागली आहेत. सूर्यही लवकरच उगवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर या सगळ्या संदर्भात चंदू मामांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कुटुंबातले कोणी दूर गेलं तर दुःख होतं आणि दूर गेलेले एकत्र आले तर आपल्याला आनंदच होत असतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी माणसाचं भलं करावं अशी ही भावना व्यक्त करण्यात आली. लेट बेटर देन नेव्हर. वेळ लागला, काळ गेला, बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाईट झाल्या, ते आता सगळं झालं गेलं, गंगेला मिळालं असं होऊन दोघांची मनं आणि विचार जर एकत्र होत असतील तर मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं नक्कीच भलं होईल. मुंबईच्या महापालिकेवर नवं राज्य येईल. तुम्हाला वाटतं हे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सक्सेसफुल होईल? नाही, हे बघा, मला राजकारणामध्ये मी या जास्ती निवडणुकीमध्ये जास्ती रस घेत नाही. मला एकच आहे, दोघंही भाचे अरे मामा म्हणून एकत्र येणं, दोघांनी व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी भलं करणं हीच माझी इच्छा आहे. झालं गेलं विसरून जाणं आणि चांगलं याचा आपण विचार करूया. आणि साहेबांना जो एक शांतिमय, साहेबांचा जो आनंद झाला असता तो दिवस लवकरच येईल अशी माझी अपेक्षा आहे. पण आता तो थोडंसं अंधुक असं आपल्याला सूर्यप्रकाशी किरणं दिसायला लागले आहेत. त्यालाच आपण नमस्कार करून सूर्य लवकर उगवेल असं आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या भावना काय आहेत